ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचरित्र. सप्ताह पारायण कसं करायचं आणि गुरुचरित्र ग्रंथ काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, दत्त आणि त्यांचे अवतार कसे झाले आहेत याचा इतिहास, हे सर्व आपण या भागात पाहूया. गेल्या 2000 वर्षात श्री दत्तदेवतेची उपासना निर्माण होऊन वाढत गेली आहे. महाभारत, भागवत, विविध पुराणं इत्यादी ग्रंथातून दत्तदेवतेचे उल्लेख संशोधकांना मिळालेले आहेत. दत्तात्रेय ही महाराष्ट्रातील लोकप्रिय देवता आहे. या देवतेच्या उपासनेला सर्वात अधिक प्रेरणा श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतारापासून मिळाली आहे. त्यांच्या निवासामुळेच औदुंबर श्रीक्षेत्र औदुंबर, श्री क्षेत्र वाडी म्हणजे नरसिंहाची वाडी, नरसोबाची वाडी आणि गाणगापूर श्रीक्षेत्र गाणगापूर ही ठिकाणे दत्त संप्रदायासाठी म्हणजे दत्तभक्तांसाठी तीर्थस्थाने बनली आहेत. दत्त संप्रदायात गुरुचरित्र हा सर्वात अधिक मान्यता मिळालेला ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र हा आचार धर्माचे विवरण करणारा म्हणजे आचरण कसं करावं हे सांगणारा ग्रंथ असून तो दत्त संप्रदायिकांचा जणू वेदच मानला जातो, एवढं त्याला महत्त्व आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथात मुख्यतः 4 विषय आलेले आहेत. सुरुवातीला दत्तावताराचे चरित्र आलेले आहेत, म्हणजे प्रभू श्री दत्तात्रेय, सद्गुरू दत्तात्रेय यांचं चरित्र. त्यानंतर पुढे श्रीपाद श्री वल्लभ यांचे अवतार चरित्र आले आहे. त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती या दुसऱ्या दत्तावताराचे चरित्र आले आहे. त्यांच्या लीला आणि त्यांचे कार्य हे विस्ताराने आले आहे. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांची लीला चरित्रे हा श्री गुरुचरित्र ग्रंथाचा गाभा म्हणजे मुख्य विषय आहे. गुरुभक्ती आणि शैलीतील प्रसाद हे या ग्रंथाचे मुख्य 2 प्रमुख विषय आहेत. 14व्या शतकातील महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब या ग्रंथात उमटलेले आहे. या 2 दत्तावतारांच्या चरित्रांशिवाय यात ब्राह्मणांचा आचारधर्म, सतीधर्म, गुरुभक्ती, व्रत, तीर्थ यांचं महात्म्य इत्यादी विषय प्रसंगाने आलेले आहेत. श्री गुरुचरित्राचे पहिले नायक श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म तमिळनाडू प्रांतात गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथे झाला. आप्पळराज हे त्यांचे वडील आणि सुमता ही माता. हे आपस्तंभ शाखीय ब्राह्मण. अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधीच्या पूर्वी एका अवधूताला सुमतेने भिक्षा घातली. त्याच्या आशीर्वादाने तिला मुलगा झाला, तो श्रीपाद. तो विरक्त असल्याने आई वडिलांची आज्ञा घेऊन यात्रेला गेला. जगन्नाथपुरी, काशी, बद्रीकेदार ही उत्तर यात्रा पूर्ण करून ते दक्षिणेत गोकर्ण महाबळेश्वरी आले. तेथून श्रीशैलावर जाऊन मग कुरवपूर येथे आले. अनेक लोकांचा उद्धार करून, अनेकांना आपत्तीतून वाचवून, शिवस्थानांविषयी लोकात जिव्हाळा उत्पन्न करून कुरवपूर येथे अश्विन वद्य द्वादशीला त्यांनी आपली अवतार समाप्ती केली. त्यांनी प्रत्यक्ष संन्यास घेतला नसला तरी ते अवधूत वेशाने राहत. त्यांचा जीवनकाळ शके 1245 ते 1275 असा 30 वर्षांचा मानतात. श्री गुरुचरित्राचे दुसरे नायक म्हणजे दत्ताचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचा काळ शके 1300 ते 1380 असा मानतात. त्यांचा जन्म विदर्भात लाडकारंजा येथे वात्रसनेयी शाखेच्या ब्राह्मण कुळात अंबाभवानी किंवा अंबिका या मातेच्या पोटी झाला. यांच्या चरित्रलीला श्री गुरुचरित्रात 11 ते 51 या अध्यायात आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात श्री नृसिंह सरस्वतींचा काळ परकीयांच्या आक्रमणाच्या अंधकाराचा काळ होता. या आपत्काळात महाराष्ट्र भूमीला मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष युगपुरुष म्हणून चिरंतन स्मरणात राहील. बहमणी राजवटीच्या ऐन उत्कर्षाच्या काळात नृसिंह सरस्वतींचे अवतार कार्य कृष्णा नदीच्या तीरावर झाले. बहमनी राज्य, आदिलशाही, कुतुबशाही या राज्यातील मुसलमान हे स्वामींना कसे मान देत, स्वामींना ते कसे शरण आले, स्वामींनी त्यांची दुखणी कशी बरी केली यांचे ठिकठिकाणी वर्णन आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे कार्य म्हणजे त्या काळच्या मुसलमानांच्या धर्मांधतेला
मर्यादा घालून त्यांना हिंदुत्वात सामावून घेण्याचा एक व्यापक प्रयत्न होता. अशाने हिंदू धर्मविरोधी पंथाची शस्त्रे बोथट करून टाकण्याचा प्रयत्न नृसिंह सरस्वतींचा आणि त्यांच्या अनुयायांचा, शिष्यांचा होता. मुसलमानी राज्यसत्ता हिंदू प्रजेला अतिशय दुस्सह झाली असताना नृसिंह सरस्वतींचा अवतार झाला. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या एकामागे एक प्रगट झालेल्या दत्त अवतारांनी आपल्या ज्या लीलांनी हिंदू प्रजेस तसल्या घोर संकटात धीर देऊन हिंदूंच्या आचारधर्माचा उपदेश केला, त्या लीलाचरित्रांचे वर्णन श्री गुरुचरित्र या ग्रंथात केले असून दत्त संप्रदायिकांना हा ग्रंथ वेदतुल्य वाटतो. मुसलमानी रियासतीच्या ऐनभरात नृसिंह सरस्वतींनी चातुर्वर्ण्ययुक्त वैदिक हिंदू धर्माचे संरक्षण स्वतःच्या आचरणाने आणि उपदेशाने केले. हिंदू, मुसलमान, ब्राह्मण, शूद्र, गृहस्थ आणि संन्याशी या सर्व लोकांवर आपल्या तपोनिष्ठेची आणि योग ऐश्वर्याची प्रभा पाडली. त्यांनी स्त्री पुरुषांच्या आचारधर्माचा सोज्वळ मार्ग दाखवला. त्यांनी हजारो लोकांना दुःखमुक्त केले. नृसिंह सरस्वतींनी आपल्या योगबळावर अनेक चमत्कार केल्याच्या गोष्टी श्री गुरुचरित्रात आल्या आहेत. गुरुचरित्र ग्रंथाचे कर्ते सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या आरंभी आपली पूर्वज परंपरा दिली आहे. त्यांचे आडनाव साखरे असून ते आपस्तंभ शाखेतील कौंडिन्य गोत्री ब्राह्मण होते. म्हणजे ग्रंथलेखक सरस्वती गंगाधरी हे. श्री नृसिंह सरस्वतींच्या शिष्यांपैकी सायनदेव हे एक प्रमुख शिष्य होते. त्यांचे पुत्र नागनाथ, नागनाथांचे पुत्र देवराव, देवरावांचे पुत्र गंगाधर आणि त्यांचे पुत्र हे सरस्वती गंगाधर. म्हणजे सायमदेव, नागनाथ, देवराव, गंगाधर आणि सरस्वती गंगाधर अशी परंपरा आहे. सायमदेव आणि त्यांचा पुत्र नागनाथ हे नृसिंह सरस्वतींचे समकालीन म्हणजे त्या काळातले होते. सरस्वती गंगाधरांचा जन्म शके 1450च्या सुमारास झाला. श्री गुरुचरित्र ग्रंथाची रचना शके 1480 सालची म्हणजे नृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीनंतर सुमारे 100 वर्षांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाची रचना झाली असे संशोधकांनी मांडले आहे. बालसरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र, माधव सरस्वती, सदानंद, ज्ञानज्योती आणि सिद्ध हे नृसिंह सरस्वतींचे प्रमुख 7 शिष्य होते. हे अध्याय 13 मध्ये येईल. त्यापैकी सिद्ध हे नेहमी गुरुसेवेसाठी महाराजांच्या सन्निध जवळ असत. त्यांनी हे श्री गुरुचरित्र आपल्या नामधारक शिष्याला सांगितले आणि त्याचा विस्तृत अनुवाद सरस्वती गंगाधरांनी करून हा श्री गुरुचरित्र ग्रंथ नामधारकाला मराठी भाषेत शके 1480च्या सुमारास तयार केला. सिद्धाने नामधारकाला सांगितलेला मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत छोटा असावा. त्याचे नाव कथा कल्पतरू असावे. कथा कल्पतरूवरील मराठी टीका म्हणजेच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ असावा. आज उपलब्ध नसलेला तो संस्कृत ग्रंथ सापडलाच तर श्री गुरुचरित्राचे मूळ आणि सरस्वती गंगाधराने त्यांचा केलेला विस्तार कसा केला हे कळणे शक्य होईल. श्री गुरुचरित्र हा सारा ग्रंथ सुबोध म्हणजे समजायला सोपा असून बोध घेण्यासारखा असून त्यात एकही परकीय यावनी शब्द दुसऱ्या भाषेचा शब्द नाही. ग्रंथकाराची मातृभाषा कानडी असून तिची छाप या ग्रंथावर आहे. सुमारे 7000 ओव्यांचा हा ग्रंथ 53 अध्यायांचा आहे. मूळ ग्रंथ 51 अध्यायांचा असून 52वा अध्याय हा 51 अध्यायाचा विस्तार आहे. अवतरणिकेचा अध्याय 53वा हा मागाहून तयार झालेला असावा असा समज आहे. कडगंची प्रतीत गुरुगीता हा संस्कृत भाग अध्याय 49 मध्ये सापडतो. तो पारंपरिक प्रतीत नाही म्हणून आम्ही तो शेवटी स्वतंत्र प्रस्तुत करत आहोत. कारण दत्त भक्ती परंपरेत गुरुगीतेला महत्त्व आहे. गुरुचरित्राप्रमाणेच शिवरात्र महात्म्य 252 ओव्या आणि नृसिंह सरस्वती स्तोत्र संस्कृत 39 श्लोक या सरस्वती गंगाधरांच्या स्वतंत्र कृती आहेत. श्री गुरुचरित्राच्या अनेक अध्यायातून ग्रंथकार सरस्वती गंगाधर यांचे वेदशास्त्रांचे सखोल ज्ञान आणि जाज्वल्य श्रद्धा स्पष्ट दिसून येते. 4 वेदांचा विस्तार कसा झाला हे अध्याय 28 मध्ये आपल्याला समजेल. गृहस्थाश्रमी पुरुषाचे आचारधर्म याचे विवरण अध्याय 36 आणि 37 मध्ये समजेल. रुद्राध्यायाचा महिमा अध्याय 34 मध्ये येईल. भस्माचा महिमा काय आहे हे अध्याय 29 मध्ये समजेल. रुद्राक्षाचे महात्म्य काय हे अध्याय 33 मध्ये समजेल. पूर्वजन्माचे संस्कार काय असतात हे अध्याय 29 मध्ये समजेल.
अनंत व्रतकथा अध्याय 43मध्ये समजेल. शिवरात्रीचा महिमा अध्याय 44मध्ये समजेल. काशी क्षेत्राचे वर्णन अध्याय 41मध्ये समजेल. गाणगापुराचे वर्णन अध्याय 49मध्ये समजेल. इत्यादी अनेक प्रकरणे दत्तभक्तांना आणि सामान्य वाचकांनाही महत्त्वाची वाटतील. नृसिंह सरस्वतींचा योगशास्त्रावर आणि कर्मकांडावर भर होता. त्याचे सविस्तर विवरण श्री गुरुचरित्रात आले आहे. हे सारे नियम त्या काळीही पाळणे कठीण होते. आजकाल तर ते अशक्य दिसते. तथापि त्या नियमांचे एकत्रीकरण येथे पाहायला मिळते. अनेक दत्तभक्त नित्य श्री गुरुचरित्राचे वाचन करतात. काही ठिकाणी श्री गुरुचरित्राचा सप्ताह म्हणजे 7 दिवस पूर्ण ग्रंथ 7 दिवसामध्ये वाचवून पूर्ण करतात, सप्ताह करतात. सप्ताहातील अध्यायांची विभागणी अशी आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी अध्याय 1 ते 7, दुसरा दिवस अध्याय 8 ते 18, तिसरा दिवस अध्याय 19 ते 28, दिवस चौथा अध्याय 29 ते 34, पाचवा दिवस अध्याय 35 ते 37, दिवस सहावा अध्याय 38 ते 43 आणि 7व्या दिवशी उर्वरित अध्याय म्हणजे अध्याय 44 ते अखेर 53व्या अध्यायापर्यंत. अनेक उपासक आपल्या मनातील हेतूंच्या पूर्तीसाठी, ऐहिक गरजांच्या प्राप्तीसाठी, पुत्रपौत्र प्राप्तीसाठी श्री गुरुचरित्राची पारायणे करतात. या पारायणासाठी सोवळ्याचे नियम कडक रीतीने पाळले जातात. स्त्री शूद्रांना या ग्रंथाच्या केवळ श्रवणाचा, ऐकण्याचा अधिकार आहे, वाचनाचा अधिकार नाही असे मानले जाते. कारण श्री गुरुचरित्र म्हणजे केवळ एक चरित्र ग्रंथ आहे असे त्याचे स्वरूप गृहीत नसून तो एक मंत्रसिद्ध ग्रंथ आहे अशी भावना आहे. खुद्द श्री गुरुचरित्रकाराने म्हटले आहे की अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या श्रवणाची, ऐकण्याची, त्याच्या पारायणाची म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा वाचण्याची फलश्रुती गुरुचरित्रकारांनी अशी दिली आहे. म्हणजे हा गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर काय फळ मिळेल, काय फायदा होईल, हे ग्रंथकारांनी स्वतःच सांगितलं आहे. ते असं सांगितलं आहे, ज्यास पुत्र पौत्री चाड त्यास हे कथा असे गोड. म्हणजे ज्याला पुत्र पौत्र मिळवायचे असेल, मूल होत नसेल, मूल पाहिजे असेल, संतान प्राप्ती पाहिजे असेल, नातवंड पाहिजे असतील, त्यांनी या कथेला गोड मानलं पाहिजे. त्याला ही गोड वाटेल कथा, म्हणजे त्याचा परिणाम चांगला मिळेल त्याला. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा. म्हणजे धनसंपत्ती लक्ष्मीदेवी सदा त्याच्या घरी नांदेल. ऐसी कथा जयाचे घरी वाचिती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नांदती कलत्र पुत्रयुक्त. तर अशी जी गुरुचरित्राची कथा ज्यांच्या घरामध्ये नेहमी नित्य मनोहर पूर्ण मनाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने निरंतर नेहमी श्रद्धेने वाचले जाते, तेव्हा त्यांच्या घरी, त्या वाचणाऱ्यांच्या, ऐकणाऱ्यांच्या घरी कलत्र म्हणजे स्त्री, पत्नी आणि पुत्र युक्त असं ते सुखाने संसार करतील. ऐसी पुण्यवान कथा सांगेन ऐका विस्तारता सायासाविण होय साध्यता सद्य फल असे देखा. म्हणजे अशी पुण्यवान कथा आहे, पुण्य देणारी कथा आहे, ही जर कोणी विस्ताराने सांगितली, ऐकली तर सायासाविण म्हणजे प्रयत्नांशिवायच साध्यता होईल, फळ मिळेल, परिणाम दिसतील प्रत्यक्ष. भुक्ती मुक्ती परमार्थ म्हणजे कोणाला भुक्ती हवी असेल, काही भोगायची इच्छा असेल, सुखोपभोग, किंवा मुक्ती हवी असेल, परमार्थ हवा असेल, जे वांछी मनोआर्थ, जे मनातली इच्छा असेल, त्वरित होय साध्यंत, ती त्वरित पूर्ण होईल गुरुचरित्र ऐकता. गुरुचरित्र ऐकून ती पूर्ण होईल. धनार्थ्यासी अक्षय धन, अक्षय म्हणजे टिकणारं कायमस्वरूपी असं धन मिळेल, ज्याला धन हवं असेल त्याला. पुत्र पौत्रादी गोधने, गोधन म्हणजे गाय वगैरे पशूंचं धनसुद्धा मिळेल आणि पुत्रपौत्र आदी पण मिळतील. कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळ. ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञानाची आणि सिद्धींची प्राप्ती होईल ही कथा ऐकल्याने. जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिक पुत्र होती. निपुत्रिक जे असतील, मूल नसलेल्याला मूल होईल. काम्य म्हणजे कामना असेल ती पूर्ण होईल तात्काळ. आणि जे एका सप्ताहात हे भक्तीने ऐकतील, वाचतील असे मनुष्य. ग्रहयोगी पीडन नव्हती व्याधी कधी जाण जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे ऐकता. तर ग्रहरोग असेल, ग्रहांची पीडा असेल किंवा काही व्याधी असतील, त्रास असतील, रोग असतील, तर
किंवा कशाचे बंधनं असतील ते सगळं त्वरित सुटतील, बाधा पळतील हा ग्रंथ ऐकल्याने किंवा वाचल्याने. अशा प्रकारे प्रपंच म्हणजे संसार आणि परमार्थ या दोन्ही क्षेत्रातील आकांक्षांच्या सफलतेची ग्वाही म्हणजे खात्री श्री गुरुचरित्राच्या वाचकांना, पाठकांना, श्रोत्यांना म्हणजे ऐकणाऱ्यांना श्री गुरुचरित्रकारांनी म्हणजे हे लिहिणाऱ्यांनीच दिलेली आहे. अशा या श्री गुरुचरित्र ग्रंथाला आपण आता प्रस्तुत केलेला आहे आणि हा ग्रंथ लवकरच उपलब्ध होईल याचाही प्रत्येक ओळीचा अर्थ लवकरच सगळ्यांसाठी उपलब्ध केला जाईल. सध्या आपला दासबोध ग्रंथ चालू आहे आणि रामविजयाची कथाही आता गीतेनंतर लगेच शुक्रवार शनिवारी रात्री सुरू होत आहे. रोज दुपारी 3 वाजता दासबोधाचा एक समास येत आहे, प्रस्तुत होत आहे आणि तसंच रामविजयाची कथा ही आता गीतेचा 18वा अध्याय पुढच्या 2 शुक्रवार शनिवारी संपल्यानंतर त्यानंतर रामविजय आपण सुरू करत आहोत. तसेच तो रात्री येत जाईल शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9ला. त्याचबरोबर आरत्यांचा वेगवेगळा अर्थ आपण आता सुरू करत आहोत. आठवड्यातून एक आरती करण्याचा प्रयत्न राहील. शक्यतो तसा प्रयत्न केला जाईल, खंड पडू दिला जाणार नाही. पाहूया. आणि गुरुचरित्र हा ग्रंथ पण लवकरच आपण उपलब्ध करू. काही दिवसांनी तोही उपलब्ध होईल टप्प्याटप्प्याने. त्याचे बरेच भाग बनवावे लागणार आहेत आणि त्यावर माझा अभ्यास करणं, अजून थोडं वाचन करणं, त्याच्यासाठी वेळ काढणं मला आवश्यक आहे. त्यामुळे मी आत्ता गुरुचरित्र जरी प्रस्तुत करू शकत नसलो तरी गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम तुम्हाला इतर ठिकाणी जर मिळतच असतील, मला जेव्हा जे कळेल त्याबद्दल आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ नक्कीच करू. आणि आता तुम्ही सर्व पारायण करत असाल गुरुचरित्राचं किंवा तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ नवीन असेल किंवा माहितीचा असेल तरीही एक माहिती म्हणून की प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे आणि या गुरुचरित्र ग्रंथाचे फायदे काय आहेत, लाभ काय आहेत, फळ काय मिळतं, तर हे सुद्धा आणि गुरुचरित्र ग्रंथात नेमक्या दत्ताच्या आणि त्यांच्या कोणत्या अवतारांची कथा आहे याविषयी आपण या भागात जाणून घेतलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आजपासून पारायण करायला शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन काही व्हिडिओसोबत. लवकरच आपण गुरुचरित्रही उपलब्ध करूया. त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे, त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे पुनश्च एकदा. पुन्हा भेटूया नवीन विषयासही. धन्यवाद.